अध्याय अस्पृश्यते बोधिसत्व. बालपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय धर्म व्यवस्थेतील जातसंस्था व चातुर्वर्ण व्यवस्थेतून माणसाचा होत असलेला छळ, अवहेलना, पिडवणूक अनुभवली होती. अगदी परदेशी अमेरिकेला शिक्षणासाठी गेल्यानंतर कोलंबिया विद्यापीठातील दिवसाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की माझ्या आयुष्यात मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता कोलंबिया विद्यापीठात अनुभवायला मिळाली. म्हणजे भारतातील त्यांचे दिवस कसे असतील व त्यांचे अनुभव काय असतील याविषयी आपण कल्पना करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेश शिक्षण पूर्ण करून भारतात आल्यानंतर भारतात सामाजिक मानवमुक्तीची, जातीयताची अनेक आंदोलने हाती घेतात. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह आंदोलने म्हणजे महाडच्या चौदार तळ्यावर पाणी प्या आणि नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घ्या यासाठी ही आंदोलने नाहीत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात हा सगर केवळ पाण्यासाठी नव्हे तर हा सगर सन्मान मानवी हक्कासाठी आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून बाबासाहेब येथील हिंदू धर्माला सुधारण्याचा प्रयत्न करतात. बाबासाहेब म्हणतात प्राचीन हिंदू समाजात कायदा हा ईश्वराने निर्माण केलेला आहे असे अनेक अपसमज रूढ आहेत जे मोडीत काढावे लागतील. खरा धर्म तो आहे ज्याने केंद्र माणूस आणि नैतिकता आहे. धर्म बुद्धी आणि विज्ञानाच्या कसोटीवर आधारित असावा. धर्माचे केंद्र देव नाही अशा प्रकारे हिंदू धर्माला नवा विचार सांगत प्रत्येक माणसाला माणूस म्हणून स्वीकारा हे आवाहन करत बाबासाहेब वेगवेगळी आंदोलने उभारतात. या आंदोलनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भारतातील हिंदू समाजाची जळणघळण ही शास्त्राची निर्मिती आहे व त्यात असे सांगितले गेले आहे की शास्त्र कधी चुकीचे असू शकत नाही. या शास्त्राद्वारेच जाती व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जात व्यवस्थेचे समर्थन केले जात आहे. त्यामुळे महाडच्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे शास्त्र माणसाला माणसात भेद निर्माण करतं, जे शास्त्र स्त्रियांना हीनतेची वागणूक देतं, जे शास्त्र